संस्था वंजारी समाजाची जरी असली तरी नाव क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक हे आहे. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वाला घडवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. हे सगळं कळणार, ह्याला याचं ज्ञान असलेलं, याच्यामधलं व्यवस्थापन स्किल असलेलं अशी लोक इथं संस्थेमध्ये जर आली तर हे सगळं होऊ शकतं. तुम्ही मत कोणाला देतोय? मी क्रांतीवीर वसंतराव नाईकांच्या विचारांनी चालणाऱ्याला देतोय की तो विचार मागे नेणाऱ्याला देतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. माझ्या नात्यातला कोण, माझ्या गोत्यातला कोण, याची बदली हा इथे एवढ्याच विचारांना जर संस्थेचे संस्थाचालक काम करणार असतील तर लिहून ठेवायचं की पुढच्या 5 वर्षामध्ये संस्थेला अडचण आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामधली जी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था जी आहे, त्या संस्थेचं पंचवार्षिक निवडणूक येत्या 27 जुलैला. महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाची ही एकमेव संस्था जी आहे ती, या संस्थेचा जर व्याप्ती आपल्याला बघायची झाली तर 70 शाखा आहेत आणि जवळपास 1000हून अधिक या ठिकाणी कर्मचारी वर्ग आहे, शिक्षक शिक्षकेतर, आणि 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना ही शिक्षण देणारी संस्था आहे. त्यामुळे याचं जे महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल. तर समाजासाठी एक ठेवा असलेलं, मुंबईमध्ये हमालीचं काम करता करता पै गोळा करून 1914 साली या हमालांनी नाशिक शहरामध्ये एक उदात्त हेतू ठेवून शिक्षणासाठी एक जमीन खरेदी केली आणि कोल्हापूरचे राजे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये 1920 साली या संस्थेची पायाभरणी झाली, शुभारंभ झाला. ही संस्था किती महत्त्वाची आपल्या लक्षात येईल. आणि या संस्थेच्याच संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ मान्यवर ॲडव्होकेट जयंत जायभावे हे आपल्यासोबत आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. वंजारी समाजाची ही एकमेव संस्था आहे आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेचं महत्त्व त्याच्यामुळे अधोरेखित होतंच. परंतु आता पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे फक्त नाशिक जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये या संस्थेच्या निवडणुकीची चर्चा होते. आपण कसं बघता? कारण ज्या उद्दिष्टाने ही संस्था उभा राहिलेली आहे, स्थापन झालेली आहे, 100हून अधिक वर्ष झालेली आहेत आणि अशा परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये फार थोड्याशा संस्था आहेत. पण येणारा काळ जो आहे तो काळ आव्हानात्मक आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? अगदी तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. फक्त दुरुस्ती एवढीच करतो की महाराष्ट्रातली नाही तर देशातली एकमेव वंजारी समाजाची ही संस्था आहे. त्याच्यामुळे देशातल्या लोकांचं, वंजारी समाजातल्या आणि परदेशात गेलेल्या अनेक लोकांचं देखील या निवडणुकीकडे लक्ष आहे. त्यामुळे म्हटलं तर तशी ती एक आंतरराष्ट्रीय निवडणूक आहे असं म्हटलं तरी चालेल. या संस्थेचं तुम्ही जसं सांगितलं की एक पार्श्वभूमी आहे. इथे शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सर्वसामान्य लोकांनी योगदान देऊन संस्थेची उभारणी केली आणि त्यानंतर या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जे अतिशय क्रांतिकारी असं नेतृत्व होतं ते क्रांतीवीर वसंतराव नाईकांनी या संस्थेला खूप मोठी एक वेगळी जडणघडण दिलेली आहे. त्याच्यामुळे संस्था वंजारी समाजाची जरी असली तरी नाव क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक हे आहे संस्थेचं. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही विचार होता, त्यांचा समाजाच्या, वंजारी समाजाच्या बरोबरच समाजेतर सगळ्या घटकांवर जो प्रभाव होता, कारण ते संपूर्ण साधारणतः 35 सालानंतर, 40 सालानंतर ते जाईपर्यंत 68 सालापर्यंत या जिल्ह्याचे एकमेव असे नेते होते. काँग्रेसचे सर्वमान्य नेते होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वाला घडवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. हे चव्हाण साहेबांनी त्यांच्या पुण्यतिथीला येऊन संस्थेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विचारानं चालणारी संस्था आहे. सुरुवातीला बोर्डिंग होतं, सुरुवातीच्या काळात फक्त राहण्याची सोय होती. त्याच्यानंतर त्याचं शाळेमध्ये म्हणजे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये रूपांतर झालं आणि मग प्राथमिक शाळेपासनं तर आता सगळंच इंजिनिअरिंगपासून सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक अशा शिक्षणाच्या तिथे सोयी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं एक
अतिशय चांगली समाजातली महाराष्ट्रामधली एक चांगली नामांकित संस्था म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. आज नाशिक जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर व्यावसायिक अनेक मोठ्या मोठ्या संस्था आहेत ज्यांनी व्यावसायिक पातळीवर त्या उभ्या केल्या. सामाजिक पातळीवर ज्याला खऱ्या अर्थानं विश्वस्त संस्था म्हणता येतील ह्या 3 आहेत. मराठा विद्याप्रसारक आहे, गोखले एज्युकेशन संस्था आहे आणि व्ही एन नाईक आहे. या तिघांना एक विश्वस्त संस्था म्हणून सर्वमान्यता आहे. बाकीच्या काही संस्था व्यावसायिक पद्धतीने चालतात आणि त्याच्यामुळे या तिन्ही संस्थांकडे एका वेगळ्या दृष्टीनं समाज देखील पाहत असतो. सांगायला अतिशय आनंद वाटतो की या सगळ्या संस्थांमधली व्ही एन नाईक ही जुनी संस्था आहे. मराठा विद्याप्रसारकच्या आधी ह्या संस्थेची उभारणी झालेली आहे आणि या संस्थेनं सुरू केलेल्या शाळा देखील तुम्ही बघितल्या तर त्या मराठा विद्याप्रसारक समाजाची नंतर प्रगती झालेली आहे, पण त्याआधी या संस्थेने ही सुरुवात केलेली आहे. खेड्यापाड्यात जाऊन लोकांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांना विशेषतः राहण्याचं काम. एक काळ असा होता की मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावर इथल्या म्हणजे डोंगरे विद्यार्थी वसतिगृहातनं शिकून पुढे गेलेले वेगवेगळ्या समाजातले अनेक लोक मंत्रालयामध्ये त्यावेळेस नोकरीला भेटायचे. ज्या मंत्रालयामध्ये चक्कर मारायला गेले लोक आणि ते जर तिथे कळलं तर व्ही एन नाईक आणि डोंगरे विद्यार्थीमधनं शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी होते. असं एक योगदान देत जडणघडण झालं. अनेक समाजातल्या प्रमुख कुटुंबांनी त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे. 3 पिढ्या 4 पिढ्या लोकांचं त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या समाजाला या संस्थेबद्दल आस्था आहे. ही जरी परिस्थिती असली तरी आता आपण 2024मध्ये आहोत आणि संस्थेनं प्रगती निश्चित केलेली आहे. आधुनिक असं तिथे सगळं वातावरण इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. प्रश्न असा आहे की आता शिक्षणाची कोणती पद्धत आणि संस्था चालवण्याची कोणती कार्यपद्धती तुम्ही अवलंबता यावर याच संस्थेचं नाही तर सर्व संस्थांचं भवितव्य अवलंबून आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे व्यावसायिक कन्सल्टंट आहेत, त्यांचा उद्योग आहे. ते पैसे लावतात, त्याच्यावर खर्च करतात आणि नफा मिळवतात. त्यामुळे नफा तोटा चालवणारी कंपनी अशा प्रकारची त्यांची मॅनेजमेंट असल्यामुळं त्यांच्याकडे सर्व आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञ तिथले कार्यक्षम व्यक्ती अशा सगळ्या आहेत. इथे काय होतं आहे, या अशा संस्थांमध्ये ज्या विश्वस्त आहेत, समाजाचं प्रतिनिधित्व करतात, समाजातनं लोक निवडून देतात, त्या लोकांच्या हातामध्ये त्याची सूत्र आहेत आणि ते किती कार्यक्षम आहे याच्यावर संस्थेचा कार्यक्षमपणा अवलंबून असतो. आता हा जो काही कार्यक्षमपणा आहे हा इतरत्रप्रमाणे कोणीही सर्वसामान्य माणूस चालू शकेल का असा जर प्रश्न विचारला तर माझ्यासारख्याला शिक्षण क्षेत्रामध्ये गेले 25-30 वर्ष काम करताना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या एज्युकेशन संस्थांशी संवाद साधताना असं वाटतं की तसं आता शक्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तरुणांमध्ये शिक्षण काही कमी नाही आहे. आपण सर्वात तरुण देश आहोत. त्या तरुण देशाबरोबर इथे शिक्षित पण खूप आहेत. इंजिनियर किती आहेत तर खूप आहेत. डॉक्टर्स किती आहेत तर खूप आहेत. सगळ्यांना कॉम्पिटिशन आहे. मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, MBA तर आता रिकामे पडू लागलेले आहेत. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही शिक्षण द्याल ते आधुनिक असलं पाहिजे आणि ते रोजगाराची निर्मिती करणार असलं पाहिजे. त्याला फिनिश स्कूल असं म्हटलं जातं. आपण एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनियर केला आणि तो इंजिनियर झाल्यानंतर, तो सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर जर त्याला पाया भरण्याचे कॉन्क्रीट ओतण्याचं ज्ञान जर नसेल, कॉलम बीम्स आखण्याचं ज्ञान जर त्याला येत नसेल, तो कागदावर परीक्षा पास झालाय पण प्रॅक्टिकल त्याला नॉलेज नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. तीच परिस्थिती ग्रॅज्युएशनची पण आहे. एखादा माणूस जर BCom होतो आणि त्याला कोणाचा जमा खर्च नीट लिहिता येत नसेल तर त्याला आपण ग्रॅज्युएट म्हणायचं का. अशी परिस्थिती आज आहे. शिक्षणाच्या या सगळ्या व्यापारीकरणामध्ये क्वालिटी ऑफ हिज एज्युकेशन आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या व्यवहारामध्ये फार कमी पडतं. मी कायद्याच्या क्षेत्रामध्ये यावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे. लॉची डिग्री ही पोकळीस्त डिग्री आहे असं आम्ही सगळीकडे सांगतो. कारण तो तिकडे लॉची डिग्री घेतल्यानंतर जोपर्यंत पुन्हा पुढचे 4 वर्ष कोर्टामध्ये कुठेतरी उमेदवारी करत नाही तोपर्यंत त्याला काही कळत नाही.
हे सगळ्याच शिक्षणांच्या बाबत झालेलं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज असणं प्रॅक्टिकल नॉलेज, आधुनिकता, त्याच्यामधले सब्जेक्ट्स, त्या सब्जेक्टमध्ये होणारे बदल, आजच्या गरजांप्रमाणे होणारे बदल, सिलॅबस, त्यामध्ये युनिव्हर्सिटीशी असणारी चर्चा. युनिव्हर्सिटीच्या सिलॅबसमध्ये काय आहे तर 2 भाग आहेत. एक भाग आहे की तुमच्या कोर्समध्ये हे कंपल्शन आहे, एवढे सब्जेक्ट तुम्हाला ठेवायचेच आहेत, हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. आणि बाकीचे तुम्हाला संस्थेला युनिव्हर्सिटीने काही मुभा दिलेली आहे की ते तुम्ही कोणते सब्जेक्ट ठेवणार. प्रत्येक कोर्समध्ये तसं आहे. स्वायत्तता दिलेली आहे. स्वायत्तता इथपर्यंत दिली आहे की तुम्ही जर उद्या ठरवलं व्ही.एन. नाईकने की आम्ही डीम युनिव्हर्सिटी व्हायचं, आमचं विद्यापीठ व्हायचं, तर होता येईल. तेवढी तुमच्यामध्ये क्षमता आहे. मग तुम्ही तुमचे विषय ठरवा, तुमच्या सिलॅबस ठरवा आणि त्या सिलॅबसमधनं असं प्रॉडक्ट निर्माण करा, असं एज्युकेशन द्या की ते एज्युकेशन तुम्हाला रोजगारापर्यंत, चांगल्या रोजगारापर्यंत देईन आणि त्याबरोबर एक सुसंस्कृतपणा आणेल. कारण शेवटी काय की आजचा ह्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी युगामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे नॉलेज फॉर व्हॉट. नॉलेज मिळवून मी करायचं काय. तर नॉलेज कॅन बी फॉर 2 पर्पज. नॉलेज कॅन बी फॉर अ डिग्री, नॉलेज कॅन बी फॉर अ डिस्ट्रक्शन अँड नॉलेज कॅन बी फॉर अ विजडम. अणूची माहिती झाल्यानंतर जगाचा विनाश पण करता येतो आणि अणूची माहिती झाल्यानंतर जगाच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी करता येतात. ही विचाराची जी धागा आहे की आम्ही इथे शिक्षण दिल्यानंतर ह्या शिक्षणाची संस्कृती घेऊन तुम्ही जेव्हा समाजामध्ये जाल त्यावेळेस समाजामध्ये तुम्ही त्या शिक्षणाचा वापर कसे करणार आहात. विधायक करणार आहे की विध्वंसक. हे कल्चर पण शिकवलं पाहिजे. बरोबर. दुसरा एक प्रश्न, तुम्ही जे बोलताना आता जे काही गोष्टींचा उल्लेख केला की आपल्याला म्हणजे जी इंडस्ट्री ओरिएंटेड डिमांड आहे, आता जे आपल्याला संस्थांना जे बदलायचं आहे, शिक्षण संस्थांना, इंडस्ट्री काय डिमांड करते, मग इंडस्ट्री बरोबर टायअप करणं, जे आपण फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये खूप प्राधान्यानं बघतोय की तिथला जो इंडस्ट्री टायअप आहे एज्युकेशन क्षेत्राशी, तो आपल्याकडे दिसत नाही. बरोबर. आपल्याकडं त्याचा खूपच मोठा गॅप आहे. तो या पुढच्या काळामध्ये ही नवीन शिक्षण पद्धती जी येणार आहे त्यामधून हा भरला जाऊ शकतो असं एक चित्र आहे. तर त्या दृष्टिकोनातून वसंतराव नारायणराव नाईक ही जी संस्था आहे आपली क्रांतीवीर नाशिकची, त्या संस्थेला कशा पद्धतीनं पुढचा रोडमॅप करावा लागेल. आणि मग ही जे तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की हे सगळं कळणारं, याचं ज्ञान असलेलं, याच्यामधलं व्यवस्थापन स्किल असलेलं अशी लोक इथं संस्थेमध्ये जर आली तर हे सगळं होऊ शकतं. इथे तुम्हाला त्या शिक्षणाच्या सिलॅबस बरोबर एक तर तिथे शिकवणारा शिक्षक आणि प्राध्यापक याचं ओरिएंटेशन फार महत्त्वाचं आहे. ते ओरिएंटेशन जर संस्था आपलं राजकारण आणि समाजकारण म्हणून जर पाहणार असेल, माझ्या नात्यातला कोण, माझ्या गोत्यातला कोण, याची बदली, हा इथे, एवढ्याच विचारांना जर संस्थेचे संस्थाचालक काम करणार असतील तर लिहून ठेवायचं की पुढच्या 5 वर्षामध्ये संस्थेला अडचण आल्याशिवाय राहणार नाही. कारण तशा प्रकारचं आधुनिक शिक्षणाची जी पॉलिसी आहे, कायदा आहे, तो पॉलिसी म्हणजे तो कायदा आलेला आहे, तो कायदा तुम्हाला अडवा येणार आहे. शिक्षक जर दृष्टिकोन घेऊन काम करेल तर हे शक्य आहे. तो त्याचं सिलॅबस शिकवेल, परंतु सिलॅबस शिकून नाही, जसं त्याला पुढे या विद्यार्थ्यांना मी जो काही BCom केला, BSc केला, BA केला, MBA केला, इंजिनिअरिंग केला, फार्मसी केला, या विद्यार्थ्याला त्याला समाजामध्ये उपयुक्त करण्यासाठी मला काय करायचं आहे याचा विचार शिक्षकाला पण ठेवावा लागणार आहे. तो संस्था चालकांसमोर मांडावा लागेल. आणि म्हणून तो शिक्षक त्याच्या कामाशी ओरिएंटेड पाहिजे. तो राजकारणामध्ये जर अडकलेला असेल संस्थेच्या, तो जर समजा कामचुकारपणा करणार असेल आणि त्याच्या कामचुकारपणाकडे कोणत्या तरी कारणामुळे जर संस्थाचालक दुर्लक्ष करणार असतील तर त्या संस्थेमध्ये फार मोठी अडचण येणार. या लोकांनी काय केलं पाहिजे तर या प्रत्येक कोर्सेससाठी येणारं पुढचं कोलॅबरेशन्स उभे केले पाहिजेत. तो BCom असेल तर कुठल्या तरी अकाउंटिंग सेक्शनबद्दल कोलॅबरेशन्स केले पाहिजेत. त्यांना इथे अकॅडमिक्सला ॲप्लिकेशनमध्ये मिक्स केलं पाहिजे. या मुलांना त्या नॉलेजचा वापर करण्याकरता कुठेतरी संधी निर्माण केल्या पाहिजे. कोर्स दरम्यानच इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षानंतरची मुलं 4थ्या वर्षामध्ये ही नेसेसरीली कोलॅबरेट झाली पाहिजे. मराठा विद्याप्रसारक समाजाचा मध्यंतरी माझ्याकडे एक करार आला. JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बरोबर त्यांनी ॲग्रीमेंट केलं कोलॅबरेशनचं.
वेगवेगळ्या संस्थांबद्दल त्यांनी कोलॅबरेशन्स केले. गोखले एज्युकेशन संस्थांचे ॲग्रीमेंट्स अनेक मी करतो. वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या संस्थांशी कोलॅबरेशन झालेली आहेत. मुलांना केवळ नाशिकहून मुंबईला पाठवायचं आणि पुण्याला पाठवायचं कोलॅबरेशनला, इथपर्यंत परिस्थिती आता मर्यादित नाही आहे. त्यांना तुम्हाला दुबईला पाठवायचं आहे, त्यांना तुम्हाला लंडनला पाठवायचं आहे, त्यांना न्यूयॉर्कला पाठवायचं आहे. हे करायचं आहे आणि सहज शक्य आहे, तयार आहेत. बाजारपेठ भारतातली इतकी मजबूत आहे. लोकसंख्या हा चायनानं ॲसेट क्रिएट केला. आपण तो प्रॉब्लेम समजतो. त्यांनी ॲसेट क्रिएट केला. त्या ॲसेटमध्ये जगातल्या लोकांना त्यांनी आकर्षित केलं. आज तिकडे माणसं नाही आहेत, त्यांना माणसं पाहिजेत. माणसं इथून तिथे जाण्याची गरज आहे का आता आजच्या युगामध्ये? तर नाही. इथे बसून माणसं काम करतील. काम तिथलं आहे, माणसं इथे बसून काम करतील. IT क्षेत्रामध्ये हे कसं काम करतील? हे काम जे तुम्हाला मिळवायचं आहे, त्याला दिलेल्या डिग्रीनंतर त्याला जे काम मिळवायचं आहे ते कसं मिळवायचं आहे? तर कोलॅबरेशन्स. मग हा कोलॅबरेशनचा दृष्टिकोन संचालकांकडे पाहिजे का नको पाहिजे? मतदारांनी हे पाहिलं पाहिजे की या सगळ्या आधुनिकीकरणाला समज असणारे, त्याचं ज्ञान असणारे, आणि ज्ञान हे मी फक्त काही शिक्षणाच्या डिग्रीने समजत नाही, तो दृष्टिकोन पाहिजे. तो दृष्टिकोन असणारी उमेदवार जर निवडून दिले तर हे शक्य आहे. आपल्या केवळ राजकीय सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि स्वार्थापुरते जर उमेदवार इथे निवडून आले तर या आधुनिक शिक्षणाच्या पॉलिसीमध्ये संस्थेचा टिकाव लागणं फार अवघड होईल. बाकी सगळ्या संस्था या व्यावसायिक आहेत. शिक्षणाचा व्यापार झालेला आहे. या देशामधली ग्रेटेस्ट इंडस्ट्री आज शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. तिथेच पैसा खेळतोय. इथे खेळणारा पैसा कसा आहे तर ते फार मोठ्या प्रमाणात फी घेतात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा देतात. टेक्निकल लोक आणतात, फिनिश प्रॉडक्ट बाहेर करतात. इथे सामाजिक दृष्टिकोन ठेवून अल्प फीमध्ये लोकांना तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे. की जो वर्ग मोठा आहे, म्हणजे मोठा आहे, ज्या उद्दिष्टानं आपली संस्था तो स्थापन वसंतराव झालेली नारायणराव आहे. नाईकांचा विचार होता एक्झॅक्टली. की गरिबाच्या मुलाला दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलाला दिलं पाहिजे, मजुराच्या मुलाला दिलं पाहिजे, कामगाराच्या मुलाला दिलं पाहिजे. हा दृष्टिकोन संस्थेचा म्हणजे आहे. एका अर्थानं समाजातली, म्हणजे नॉट ओनली वंजारी समाज, कारण शिक्षण घेणारा हा काही वंजारी समाज नाहीये, नाहीच फक्त आहे. सर्व समाजातली आणि आर्थिक सर्व समाजाला सेवा देण्याचं घटनेनं अपेक्षित काम केलंय. संस्था जरी वंजारी समाजाची असली, मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने एक खटला ठरवला, TFI फाउंडेशन्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्या खटल्यामध्ये एका मायनॉरिटी कम्युनिटीने चालवलेल्या शिक्षण संस्थेचा कारभार चालवणं हा त्यांचा घटनात्मक आणि मूलभूत अधिकार आहे का, हा विषय होता. त्या विषयावर त्यांनी निर्णय देताना सांगितलं, हो आहे. छोट्या कम्युनिटीनं, समाजानं आणि जातीनं आपली संस्था निर्माण करणं आणि ती संस्था चालवणं हा घटनात्मक तरतुदीमध्ये त्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामध्ये काहीही घटनाबाह्य नाही. परंतु त्यांनी म्हणून समाजापुरतं काम करणं अपेक्षित नाही आहे. त्यांनी संस्था सुरू केली आहे, त्यांच्या समाजातल्या लोकांना त्यांनी जरूर व्यासपीठ दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. पण सगळ्याच समाजातल्या स्तरांना त्यांनी मदत केली पाहिजे. आज ग्रँटेड स्कूल आहे, सरकार तुम्हाला पैसा देत आहे. VN नाईक ही एक मोठी ग्रँटेड संस्था आहे. तिला त्या काळातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ग्रँट दिलेली आहे. तो सर्वसामान्यांचा पैसा आहे. तो पैसा घेऊन जेव्हा तुम्ही संस्था चालवणार त्यावेळेस मी फक्त वंजारी समाजाचं काम करेल असं कसं अपेक्षित करता? ते घटनाबाह्य होईल. तुम्ही वंजारी समाजाच्या लोकांना आणि तिथल्या गरिबांना मदत जरूर केलीच पाहिजे, ते तर प्राथमिक काम आहे. परंतु ते करत असताना इतरही समाजातल्या गोरगरिबांकडे एका समान दृष्टिकोनातनं तुम्ही चाललं पाहिजे. तुम्ही इथे निर्माण करणारे रोजगार, शिक्षक असो, कर्मचारी असो, हे तुम्हाला मेरिटवरच भरले पाहिजे. मेरिटवर असताना तुम्हाला सामाजिक फक्त आधारावर, समाजाच्या जातीच्या आधारावर 19-20 नाही करून चालणार. कारण तुम्हाला गुणवान माणूस नेमायचा आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची. तिथे गुणवान माणूसच तुम्हाला नेमायचा आहे. हा माझा नातेवाईक, तो माझा अमुक, असं करत जर संस्थेच्या कर्मचाऱ्यांची वाटचाल चालत असेल तर तो संस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक प्रश्न येतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळा तो दृष्टिकोन जो आहे तो संचालकांनी ब्रॉड ठेवला पाहिजे. अशी माणसं तिथे निवडून आली पाहिजे आणि मतदारांनी पण ते काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. जर संस्था म्हणून मला आस्था वाटते, जर क्रांतिसिंह वसंतराव नाईकांचा मला अभिमान आहे. या संस्थेमध्ये अनेक दिग्गजांनी, मोठ्या मोठ्या जुन्या लोकांनी काम केलेले. आमचे वडील स्वतः याचे विश्वस्त अध्यक्ष, फाउंडर अध्यक्ष होते.
हरिभाऊ दात्रक आज 92 वर्षाचे आहेत, त्यांना सगळा इतिहास माहिती आहे. त्या व्यतिरिक्त अनेक बीटी दात्रक असतील, आमदार दिघोळे साहेब असतील, एन एम आव्हाड साहेब असतील, प्रल्हाद पाटील कराड असतील, अशा अनेक दिग्गजांनी आपलं सामाजिक सगळं ताकद एकवटून इथे लावलेली आहे. ही लावताना केवळ जात हा त्यांचा आधार होता का? तर नाही. मुंडे साहेब असतील, मायनॉरिटी समाजाचा एक नेता जेव्हा राष्ट्रीय स्तरावरून नेतृत्व करतो तेव्हा तो एका जातीचा नसतोच, तो जातीचा असतो, त्याला अभिमान असतो, जातीच्या लोकांचाही त्याला अभिमान असतो, पण त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांवर समान प्रेम करून त्याला पुढे जावं लागतं. तसा संचालकांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर समाजाचे विश्वस्त म्हणून ते तिथे जातील, परंतु गेल्यानंतर आलेल्या प्रत्येकाकडे चांगलं शिक्षण देणं, कर्मचारी आणि शिक्षकांमधनं गुणवान लोक पुढे नेणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, कुठलाही दुजाभाव न करणं, हे केलं पाहिजे. इथे तुम्ही जाऊन नाशिकला बघितला तर आज जैन लोकांची चांदवडला जैन संस्था आहे, उत्तम आहे, सगळ्या प्रकारचे त्यांना ग्रेड्स मिळालेले आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मिळालेले आहेत. त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांच्या लॅब्स, त्यांचे कोलॅबरेशन्स, त्यांच्याबरोबर किती लोकांचं असोसिएशन आहे, किती लोक व्हिजिट्स करतात. आत्ता त्यांनी लॉ कॉलेज उघडलं, तेवढ्या ह्याच्यात त्यांनी किमान 4 हायकोर्ट जजेस, मोठे मोठे 5 वकील संस्थेमध्ये घेऊन गेले. हे जे इंटरॅक्शन आहे ते समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांचं, समाजातल्या वेगवेगळ्या नामवंतांचं संस्थेबरोबर झालं पाहिजे. आणि हे करणारं कार्यकारी मंडळ तिथं पाहिजे, करणारं कार्य त्या दृष्टिकोनातनं करणार पाहिजे. नाहीतर तो राजकारणाचा अड्डा झाला तर या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही संस्था आधुनिकपणे काम करू शकणार नाही. आणि त्याचा सगळ्या संचालकांबरोबर प्रामुख्याने मतदारांनी विचार करावा की मी मत कोणाला देतोय, राजकारणाला देतोय की ही सगळी आधुनिकता समजून घेऊन संस्थेचं नाव पुढे करणाऱ्या माणसाला देतोय. मी क्रांतीवीर वसंतराव नाईकांच्या विचारांनी चालणाऱ्याला देतोय की तो विचार मागे नेणाऱ्याला देतोय, हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. तर हा मतदारांचा आग्रह हक्क आहे, पण तो आग्रह हक्काचा विचार त्यांनी केला पाहिजे. ज्यावेळेस अशा संस्थांचे, विशेषतः जातीच्या संस्थांचं राजकारण असतं, निवडणुका येतात, तेव्हा हा माझा नातेवाईक, ते नॅचरल असतं, हा माझा भाऊ, तो माझा, पण तू त्या पलीकडे जाऊन समाजाचं हित, समाज म्हणजे वंजारी समाजाचं हित आणि त्या समाजाबरोबरच आपल्या राष्ट्राचं हित, आपल्या देशाचं हित, आपल्या तरुणांचं हित, आपल्या शिक्षण संस्थांचं आणि व्यवस्थेचं हित, हे डोळ्यासमोर मतदारांनी ठेवलंच पाहिजे ना. त्याच्यात तुम्ही 50% असं म्हणा की हा माझा नातेवाईक आहे, नॅचरल आहे. उद्या माझा भाऊ उभा राहिला तर मी त्याला मत देणार, पण तू माझा भाऊ सक्षम आहे का नाही हे मी पाहिलं पाहिजे. माझा भाऊ अंगठे बहाद्दर आणि मी म्हणायचं की संस्थेचा त्याला सरचिटणीस करा. माझ्या भावाला शिक्षणाचा गंध नाही, माझ्या भावाबरोबर 10 केसेस, माझ्या भावाचं चारित्र्य खराब, आणि त्याला तुम्ही मतदार म्हणून बोट दाबून जर तिथे पाठवणार तर त्या संस्थेचं तुम्ही काय करता आहात संस्था म्हणून, त्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. त्यावेळेस ती उभी राहिली म्हणून वंजारी समाजाची एकमेव संस्था आज आहे. बुटत पुन्हा दुसरी कुठे उभं राहू शकलेलं नाही, बीडमध्ये पण राहू शकलेलं नाही. आम्ही बीडच्या लोकांना प्रश्न विचारतो की तुम्ही काय केलं, वंजारी समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे आहे, तिथे राहिली का व्ही एन नाईक एज्युकेशन संस्था, तिथे राहिली का? भगवानगड आहे, परंतु हे जे सामाजिक योगदानातनं उभं राहिलेलं सगळं एवढं मोठं जे काही प्रतिष्ठान आहे त्याला नीट सांभाळण्याचं काम मतदारांनी आता यावेळेस अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे. अतिशय व्यापक तुम्ही ही मांडणी केली, वैचारिक आहे, दिशादर्शक आहे आणि मार्गदर्शक सुद्धा आहे. आपण या निवडणुकीच्या निमित्तानं जे काय मार्ग दाखवला आहे, कदाचित मतदार यावरती विचार करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून निश्चित धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.